आणवी मिर्झापूर येथे अग्नितांडव, घराला आग लागल्याने वृद्धाचा होरपळून मृत्यू, भरवस्तीत आग लागल्याने मोठा अनर्थ टळला। ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने आग आटोक्यात। बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणवी मिर्झापूर येथे भरवस्तीत आग लागल्याने घर जळून खाक झाले, तर घरात असलेल्या एका 70 वर्षीय वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या दरम्यान घडली। किसन मारुती कर्डे वय 70 असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणवी मिर्झापूर येथील देवलाल रामकृष्ण वानखडे यांच्या घराला 4:30 वाजता सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने आगीचे तांडव, रौद्र रूप व धूर पाहून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे शर्यतीचे प्रयत्न केले, परंतु आग एवढी भयानक होती की तोपर्यंत घर आगीत भस्मसात झाले। दरम्यान घरात असलेल्या किसन मारुती कर्डे वय 70 वर्षीय वृद्धाचा होरपळून आगीत दुर्दैवी मृत्यू झाला, तर घरातील साहित्य जळून खाक झाले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मनोज उकडे, हेड कॉन्स्टेबल सतीश हाडोळे, सुदीप राऊत, दत्तात्रय कुटे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला। दरम्यान सदर आग ही घरावरून गेलेल्या विद्युत वाहिनीच्या तारात घर्षणामुळे झाले असावी असे ग्रामस्थांनी सांगितले। मोठा अनर्थ टळला। दरम्यान शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक भरवस्तीत घराला अचानक आग लागल्याने वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला, तर घरातील इतर कुटुंब मोलमजुरीकरिता बाहेर होते। दरम्यान भरवस्तीत घराला अचानक आग लागल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मिळेल त्या ठिकाणावरून पाणी आणून आग आटोक्यात आणली। जर का आगीने वेढले असते तर इतकं घरही आगीत सापडले असते। ग्रामस्थांच्या समयसूचकतेमुळे आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला, परंतु किसन मारुती कर्डे यांच्या मात्र दुर्दैवाने मृत्यू झाल्याची माहिती गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळीसह मृतदेहाचा पंचनामा करून पोलीस दप्तरी नोंद करून पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी किसन गवई, पैलपाडा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.